बरोबर आहे ना? आज लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आलेलं आहे लातूर शहर पूर्व कृती समितीच्या वतीने की लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागात एकूण 16 रस्ते एकत्र येतात. लातूर शहर महानगरपालिकेकडून जेव्हाही अतिक्रमणाची मोहीम होते तेव्हा फक्त हातगाड्यावरती मोहीम होते आणि ते हातगाडी जप्त करणे, पुन्हा ते हातगाडी तिथंच येतात. तर हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण 16 रस्त्याच्या गोलाईच्या जवळ जे 16 रस्ते आहेत एकूण, त्या 16 रस्त्यावरती जे व्यापारी आहेत ते प्रत्येक व्यापाऱ्याने महानगरपालिकेच्या जागेवरती म्हणजे गटाऱ्यावरती, फुटपाथवरती दुसऱ्यांना भाड्यानं, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना भाड्यानं जागे देऊन ते अतिक्रमण केलेलं आहे. दिवसाचं साधारण भाडं ऐकिवत आहे की 1000 रुपये 500 रुपये एका छोट्या व्यावसायिकांना भाडं आहे. म्हणजे दुकानापेक्षा जास्त भाडं हे मोठे व्यावसायिक आणत आहेत. जागा महानगरपालिकेची, गटार महानगरपालिकेची आणि भाडं मात्र श्रीमंत व्यापाऱ्यांना. हे कुठेतरी चुकीचं होते. या अतिक्रमणामुळे 16 रस्त्यांना ये जा करण्यासाठी वाहनाला कुठेही जागा नाही. येथील कामगारसुद्धा गोलाईत पार्किंग करतात. याच्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेने तात्काळ गंजगोलाई परिसरातील 16 रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवावी. जर ही मोहीम येत्या 15 दिवसात नाही राबवली तर लातूर शहर महानगरपालिकेच्या दालनासमोर लातूर शहर पूर्व कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तरी माझं असं म्हणणं आहे, मी लातूर जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना अनुराज आंबेडकर साहेब पक्षाचं काम करतो आहे आणि फक्त अतिक्रमणच्या लोकांना जे हातगाड्या आहेत, जे की त्यांनी केळं घेऊन जातात किंवा अंगूर घेऊन जातात, शेप घेऊन जातात, फक्त गाड्यात त्यांनी अतिक्रमण करून गाड्या उचलण्यात येतात आणि त्यांना 2000 रुपये दंड लावून गाडी सोडण्यात येतात. मग ह्या दुकानदाराचं काय? ह्या दुकानदाराला सुद्धा 5-5 हजार रुपये दंड लावण्यात यावा असं मी कृती समितीला मी पाठिंबा देतो. विभाग आणि त्याच्यावर कारवाई करावी आयुक्त मॅडमनं. हा व्हिडिओ आयुक्त मॅडमनं स्वतः ऐकून ही कारवाई करण्यात यावी असं माझं मत आहे.